जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज गोंदिया जिल्ह्याची मोठी बातमी। पहिल्याच पावसाने नगर परिषदेची दैना, 60 वर्ष जुनी इमारत जीर्ण, विभाग तत्काळ स्थलांतरित। पहिल्याच पावसाने गोंदिया शहरात एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे। गोंदिया शहरातील नगर परिषद इमारत ही तब्बल 60 वर्ष जुनी असल्याने ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पहिल्याच पावसाने या इमारतीचा काही भाग कोसळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नगर परिषदेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक सध्या आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज उपमुख्याधिकारी भूमेश्वरी झलके या आपल्या दालनात बसून काम करत असताना अचानक त्यांच्या खिडकीजवळील भिंतीचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेमुळे संपूर्ण नगर परिषद इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही इमारत आता राहण्यायोग्य राहिलेली नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे। या घटनेचे गंभीर दखल घेत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी तत्काळ घटनास्थळाची आणि संपूर्ण इमारतीची पाहणी केली। सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी इमारतीमधील सर्व विभाग तत्काळ इंदिरा गांधी स्टेडियम येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत। नगर परिषदेची जी जुनी इमारत आहे त्याची परिस्थिती खरोखरच म्हणजे राहण्याजोगी राहिलेली नाही आहे। त्यामुळे इथं जे 3 ते 4 विभाग आहेत ते विभाग आम्ही इंदिरा गांधी स्टेडियमला शिफ्ट करत आहोत आणि शासनाला नवीन इमारत बांधण्यासाठी गोंदिया नगर परिषद ही अवर्ग नगर परिषद आहे। आजच्या घडीला नगर परिषदेची लोकसंख्या ही 2 लाख लोकसंख्यापर्यंत आहे। तरी अवर्ग नगर परिषदेच्या अनुरूप जी मोठी बिल्डिंग बांधायची आहे त्यानुसार आम्ही मान्य आमदार महोदय आणि सगळ्यांच्या थ्रू शासनाला ही इमारत 60 वर्ष पुराणी म्हणजे जुनी असून आणि काल आणि परवाच्या दिवशी जो पाऊस आला त्यामुळे इमारतीचे खूप काही जे भाग आहेत ते पडलेले आहेत आणि आज मी इथे असताना हा कोसळले इथून। तर इथचे जे कर्मचारी आहे आणि आम्ही अधिकारी तर यांच्या जीवाला धोका होऊ शकते, त्यामुळे आज सरांना मी कंप्लेंट केली। सरांनी लेटर काढले आहेत की या इमारतीमध्ये जेवढे विभाग आहेत ते आता आम्ही स्टेडियमला ट्रान्सफर करणार। हां, सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे, कारण की हे इमारतीमुळे सगळ्यांना धोका आहे। येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, त्यामुळे ही इमारत